हॅलो. अरे हॅलो. तर कृपया 1-2 मिनिटं इकडं सगळ्यांनी पूर्ण ध्यान देऊन लक्ष द्या. बाहेर किंवा आपल्याला बघायला मिळत आहे की बऱ्याच जणांना आता क्रॉनिक आजार होत चालले. क्रॉनिक म्हणजे दीर्घ कालावधीचे आजार, कंटिन्युअस काही ना काही औषधावर आपण, आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला औषधांवरती वी आर गेटिंग कंट्रोल अँड वी विल बी हॅपी. मेडिसिन्स आपल्याला कमी करायचे असतील तर वी हॅव टू फॉलो अ व्हेरी हेल्दी डाएट. आहार आपला औषधाप्रमाणे पाहिजे, म्हणजे मग औषधं कमी खाण्याची वेळ येते. आहार औषधाप्रमाणे नसेल तर औषधं लागणार आहे. आणि ऑफकोर्स आता प्रॉब्लेम असा आहे की आपला आहारच प्रॉब्लेमॅटिक झालेला आहे, आपली जीवनशैलीच प्रॉब्लेमॅटिक झालेली आहे. आहार एक गोष्ट, धावपळ दगदग दुसरी गोष्ट, डिसीज किंवा आजार तयार होण्यासाठी कारण बरेच राहतात. फिजिकल किंवा म्हणजे शारीरिक कारण राहतात, तसे मानसिक कारण देखील राहतात. किंवा थोडक्यात सांगायचं, टेन्शन अँड स्ट्रेस दॅट इज अविभाज्य घटक झालेला आहे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा. तणाव वाढला की सायकोसोमॅटिक डिसऑर्डर्स वाढतात. तणाव वाढला की सायकोसोमॅटिक म्हणजे मनाच्या स्ट्रेसमुळे होणारे फिजिकल आजार. त्याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने जे दिसतंय की डायबिटीज आणि बीपीचं जे प्रमाण वाढत चाललं, इट इज बिकॉज ऑफ दॅट. सिम्पथेटिक नर्वस सिस्टम जी राहते ती कायम ओव्हर ॲक्टिव्ह राहते बिकॉज ऑफ स्ट्रेस, तणावामुळे, आणि त्यामुळे त्या गोष्टी वाढतात. तणावामुळे प्रतिकारशक्ती देखील खालावते, वीक होते, आणि आपण सहजासहजी व्हायरल इन्फेक्शन किंवा एनी इन्फेक्शन आपण त्याला बळी पडतो. तर तणाव देखील कसा कमी करता येईल ते बघणं. यंग पेशंट्सला जे आहेत, बरेचसे जे आहेत ना, त्यांना पॅकेजेस, आता मी बरेच माझे नातेवाईक व्यक्ती, त्याला एवढं पॅकेज आहे, त्याला सॉफ्टवेअरमध्ये एवढं पॅकेज, त्याला तिकडं पॅकेज. नो डाऊट पैसा इज व्हेरी इम्पॉर्टंट, पैशासाठी तर म्हणजे एव्हरीवन, पण तो इतका आहे नको की तुम्ही 14-15 घंटे काम करताय किंवा बेसिकली जे सॉफ्टवेअर आणि इंडस्ट्रीत जे काम करतात, तुम्हाला प्रत्येकाला आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स करणं आहे. मी देखील सुरुवातीला 70-80 पेशंट बघणं, कंटिन्युअस करणं, इट इज नॉट पॉसिबल. त्यांनी प्रकृती खालावते, सगळंच डॅमेज व्हायला लागतं. नो, यू हॅव टू हॅव अ सिस्टम. आपण मशीनला देखील सर्व्हिसिंग लागतं, तर हे ह्युमन मशीन जे आहे, मशीन त्याला आराम लागतो. भगवंत देखील भगवद्गीतेत सांगतात, युक्ताहार विहारस्य. तो एक श्लोक आहे, तो वाचा, किंवा ज्याच्याकडे गुगल आहे म्हणजे जे वापरतात त्याच्यावरती टाईप करा युक्ताहार विहारस्य, ते वाचा, की आपल्याला सगळं ऑप्टिमम पाहिजे. झोप पुरेशी पाहिजे, कमी नको जास्त नको. रिक्रिएशन पण पाहिजे, रिक्रिएशन म्हणजे सहलीला जाणं वगैरे ते पण पाहिजे. ते कमी नको जादा नको. खाणं देखील तशीच गंमत आहे, कमी नको जादा नको. दोन्ही झाले की प्रॉब्लेम होतात. सो यू शुड बी हॅव्हिंग ऑप्टिमम इन दिस थिंग्स, इटिंग, स्लीपिंग, ह्या गोष्टींमध्ये. आणि आहारात आपण काय करू शकतो, सोप्या सोप्या गोष्टी करा जेणेकरून मग आपल्या मेडिसिन्स कमी होऊ शकतात. काय करू शकतो, रिफाईन शुगर, रिफाईन तेल, मैदा, बेकरी टाळा. रिफाईन म्हणजे मैद्याचे पदार्थ, ज्यांना प्रॉब्लेम सुरू झाले, साधारण 35-40 पर्यंत शरीर प्राईस टू, आपण त्याला शरीर जे आहे ते मेकअप करायचा प्रयत्न करतो. पण ते हे जे अत्याचार होत आहे ते शारीरिक मानसिक आपल्यावरती, त्याच्यामुळं मग 40 नंतर आजारामध्ये त्याचं रूपांतर होतं. तर ज्याला सुरू होतंय किंवा वाटतंय की काहीतरी आता हे होत आहे, तर स्टार्ट टेकिंग सम प्रिकॉशन. थोडं करणंच आहे की तुम्हाला आहार जो आहे तो बदललाच पाहिजे. म्हणजे ते रिफाईन म्हणजे स्वीट खाणं, साखर याचं प्रमाण टाळलं पाहिजे, कमीच केलं पाहिजे. गोड फळं खा तुम्ही, नो प्रॉब्लेम. रिफाईंड फ्लोअर, मैदा, बेकरीचे आयटम्स हे टाळलेच पाहिजे. आता काय होतं की धकाधकीच्या यांच्यामुळं किंवा फास्ट जीवनशैलीमुळं प्रत्येकजण बिस्किट्स, मैदा आयटम्स, टोस्ट, ब्रेड आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण ते घ्या, पण ते एकदम इट शुड बी व्हेरी मिनिमल क्वांटिटी. टाळलं पाहिजे शक्य. ज्यांना त्रास झाला त्यांनी तर टाळा. माझी सजेशन, आता मी बघतोय सांधेवात आहे, सुरुवात होते 2 गोळ्यांनी, मग नंतर 5 गोळ्या, मग नंतर 7 गोळ्या, मग नंतर 8 गोळ्या. त्या गोळ्या घेऊन बाकीचे प्रॉब्लेम सुरू होतात. ते
ते टाळायचं असेल तर वाय नॉट टेक दिस डिसिजन, म्हणजे आपण का नाही करायला पाहिजे. टाळणं ह्या गोष्टी, रिफाईंड शुगर, रिफाईंड तेल, मैदा, बेकरी टाळा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि तंतुमय पदार्थ, पालेभाज्या, फळभाज्या घ्या आहारात. जरा काय सिंपल गणित काय करायचं आपल्या आहारात, 2 प्लेटमध्ये आहार करायचा असता. सुरुवातीला जे आहे विविध रंगाचे काकडी, तुम्ही काय लय हायफाय खाल्लं पाहिजे असं नाही. जे आपल्याला आपल्या बजेटमध्ये सिंपल गोष्टी, काकडी, गाजर, टोमॅटो, बीट हे घ्या. गावरान गाईचं दूध, दही, ताक मिळालं पाहिजे ते शोधा. आणि पहिले म्हणजे मी सांगतो तिथे हे पहिल्या प्लेटमध्ये खा काकडी, गाजर, टोमॅटो, बीट. मग त्याच्यानंतर तुम्ही ज्यांना प्रॉब्लेम सुरू झाले त्यांनी मला वाटतं बीट बंद करा, गहू बंद करा, ज्वारी, बाजरी, डाळ, भात हे गोष्टी घ्या. आणि रात्रीचं जेवण 7 नंतर टाळा. झोप पुरेशी घ्या, 7-8 घंटे तरी झोप झाली पाहिजे. हे जे गॅजेट्स आहेत, लॅपटॉप, मोबाईल, TV, हे 8:30 नंतर बंद करा. स्टुडंट्सनी देखील शक्य होईल तर इमर्जन्सी असेल तर देर इज नो, त्याला काही नाही, गणित नाही, तुम्ही कधी हॅपी यूज इट आपल्याला वापरण्याचं. पण जिथे शक्य आहे, जिथे गरज नाही, 8:30-9ला हे तरमाळे बंद करा किंवा पुट इट ऑन फ्लाईट मोड. त्याने देखील जे रेडिएशन्स येत राहतात, त्या रेडिएशन्समुळे मेंदू देखील ऍक्टिव्ह राहतो, झोपेचं खोबरं होतं. प्लस त्या रेडिएशन्समुळे तुमचं गट मायक्रोबायोम जो आहे, आतड्यात जे आपल्या जीवाणू राहतात, हानिकारक जीवाणू राहतात, त्याची संख्या घटते. आणि लाभदायक जीवाणूंची संख्या घटते आणि हानिकारक जीवाणूंची संख्या वाढते. त्याने पण मग आजार वाढते. टेक दिस स्मॉल या गोष्टी करायलाच लागतील. नाही तर मग काय, बी प्रॅक्टिकल, व्यावहारी राहणे, औषधं खा आणि चलो जिंदगी चलने दो जैसी वैसी. सो प्लीज सगळ्यांनी ना, हे कोणी देत नाही. आणि आता बरेचसे लोक म्हणतात डॉक्टर कशाला देत हे लेक्चर, पण याला मेडिसिन्स कमी करायचे. यू हॅव टू फॉलो दिस थिंग. अदरवाइज बी प्रिपेअर्ड, टेक मेडिसिन्स अँड बी प्रॅक्टिकल अँड गो अहेड.